आणि सुरुवातीला शाळेच्या ड्रेस कोडवरती एक 8वी-9वीची मुलगी आतून बाहेर आली, जिने पूर्णपणे स्कार्फ बांधला होता, चष्मा घातला होता. आली, एक ऑटो येऊन थांबली दरवाजाला, त्या ऑटोमध्ये ती बसली. 2 मिनिटात पाठीमागून एक मुलगा आला, तो पण त्या रिक्षामध्ये बसला आणि ते निघून गेले. मला वाटलं काहीतरी आत पण बसायला, कपलसाठी बसण्यासाठी वेगळी जागा असते, तिथे काहीतरी बसले असतील, कॉफी वगैरे घ्यायला आले असतील. पण प्रश्न हा पण माझ्या मनामध्ये घोंगावत होता की शाळेच्या ड्रेस कोडवरती एखादी मुलगी रात्री 8 वाजता कशी काय या ठिकाणी येऊ शकते. एक अतिशय धक्कादायक प्रकरण आहे, ज्या वस्तुस्थितीबद्दल फार कमी लोक बोलतात, परंतु आज मला बोलावंसं वाटतं, कारण जे घडतंय ते माझ्या डोळ्यासमोर घडतंय. आणि खरं तर हे संपूर्ण प्रकरण पालकांना कळणं गरजेचं आहे, खास करून त्या पालकांना ज्या पालकांची मुले शाळेमध्ये जात आहेत. पालकांनो, मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, आज तुम्ही जे काही करताय, अगदी रात्रीचा दिवस करताय, तो फक्त आणि फक्त कुटुंबासाठी. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं आरोग्य मिळावं, त्यांनी पुढे जाऊन आपलं नाव मोठं करावं यासाठी. परंतु हे सगळं करत असताना तुमचं तुमच्या मुलांवरती किती लक्ष आहे? लक्ष आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलंही नातं हे विश्वासावरती चालतं. मग ते बहीण भावाचं असो, नवरा बायकोचं असो, किंवा आई मुलाचं असो, किंवा वडील मुलांचं असो. परंतु यात जर विश्वासाला तडा जात असेल, तुमचा कुणी जर विश्वासघात करत असेल, तर 100% कुठेतरी काहीतरी चुकतंय, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. हे संपूर्ण प्रकरण माझ्या डोळ्यासमोर घडलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मी तुम्हा सर्वांना देणार आहे. तत्पूर्वी तुमच्या पाल्यांसाठीच एक अतिशय सुवर्ण संधी आहे. ज्या पालकांची मुले ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहेत आणि ज्या पालकांना वाटतं की आपल्या मुलांनी IT क्षेत्रामध्ये जाऊन करिअर करावं, चांगल्या पगाराची त्यांना नोकरी मिळावी, इन्फोसिस, TCS सारख्या चांगल्या कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी मिळावी, त्या सर्व पालकांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. पुण्यातील हडपसर येथे संदीप भुतारे सरांचा S इन्फोटेक नावाने क्लास आहे, जे माझे चांगले मित्र आहेत. तिथे तुम्हाला 100% प्लेसमेंटसाठी तुमची तयारी करून घेतली जाईल आणि तुम्हाला तिथून नोकरी मिळवण्यासाठी 100% मदत केली जाईल. कॉल केल्यानंतर तुम्ही माझं नाव आवर्जून सांगा, तुम्हाला फीमध्ये नक्की सवलत दिली जाईल. जसं की मी पाठीमागल्या व्हिडिओमधून सांगितलं की मी उद्याच्या व्हिडिओमधून पिंपरी चिंचवडमधल्या एका धक्कादायक प्रकरणावरती बोलणार आहे आणि त्याच प्रकरणाचा आढावा मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे आणि पालकांना सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या पालकांनी प्रॉपर फॉलो केल्या तर तुमची मुलं एक रोल मॉडेल बनतील. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. 15 तारखेला निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पॉलिटिशियन, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला आपलं प्रमोशन करायचं असतं. आपल्या चांगली कामं सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायची असतात आणि अशा वेळी मग ती आमच्यासारख्या इन्फ्लुएन्सर लोकांना कॉन्टॅक्ट करतात आणि आम्हाला असं सांगतात की आम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवरती बोलवा, आम्ही तुम्हाला एवढे अमाऊंट देतो आणि आमची चांगली कामं जनतेपर्यंत पोहोचवा. खरं तर मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीचं प्रमोशन कधीच करत नाही किंवा कुठल्या पॉलिटिकल लीडरचा मी कधी मुलाखत पण घेत नाही. त्याचं कारण एकच आहे की माझ्या टीमने अनेक वेळा पॉलिटिकल पार्टींचे जे कोणी लीडर्स असतील त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांच्याकडून एक अशी ऑफर येते की रोहित पाटील यांनी स्वतःचा मनाचा एकही प्रश्न आम्हाला विचारायचा नाही. प्रश्न काय विचारणार ते आम्हीच त्यांना देऊ, तेच प्रश्न त्यांनी आम्हाला विचारावे. आणि मला स्क्रिप्टेड पॉडकास्ट करायचा नसतो, स्क्रिप्टेड मुलाखत करायची नसते. जे काय असेल ते रोखठोक, कारण मी जे काही प्रश्न विचारत असतो ते माझे स्वतःचे प्रश्न असतात. जनतेचा रोष असतो, जनता डायरेक्टली विचारू शकत नाही, म्हणून माझ्या माध्यमातून त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या मी त्यांना विचारत असतो. त्याच्यामुळे कुठलाच राजकीय पुढारी माझ्या टीमला प्रतिसाद देत नाही, अर्थात माझ्या समोर येऊन ते बसत नाहीत. असो, ज्याचा त्याचा वैयक्तिक तो भाग आहे. गेल्या आठवड्यामध्ये पिंपरी चिंचवडमधले एक मोठे नेते आहेत, त्यांनी मला एका मीटिंगसाठी बोलवलं होतं आणि कॅफेचं मी नाव घेत नाही, एक कॅफे होता. त्या कॅफेमध्ये मी, त्यांचा एक असिस्टंट आणि आणखी एक त्यांच्यासोबत होता, अशा मी 4-5 जण एका कॅफेमध्ये बसलो होतो. रात्रीची 8ची वेळ होती. खरं तर कॅफे म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की कॅफेची साईज एक 200-250 स्क्वेअर फूटमध्ये एखादा कॅफे असतो आणि त्या कॅफेमध्ये आतल्या बाजूला एक असा काळ्या कलरचा पडदा लावलेला होता. मी पुन्हा एकदा सांगतोय, मी कुठल्याही कॅफेचं इथं नाव घेत नाहीये. न घेण्याचं कारण खूप वेगळं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि सुरुवातीला शाळेच्या ड्रेस कोडवरती एक 8वी-9वीची मुलगी आतून बाहेर आली, जिने पूर्णपणे स्कार्फ बांधला होता, चष्मा घातला होता. आली, एक ऑटो येऊन थांबली.
दरवाजाला, त्या ऑटोमध्ये ती बसली. 2 मिनिटात पाठीमागून एक मुलगा आला, तो पण त्या रिक्षामध्ये बसला आणि ते निघून गेले. मला वाटलं काहीतरी आत पण बसायला, कपलसाठी बसण्यासाठी वेगळी जागा असते, तिथे काहीतरी बसले असतील, कॉपी वगैरे घ्यायला आले असतील. पण प्रश्न हा पण माझ्या मनामध्ये घोंगावत होता की शाळेच्या ड्रेस कोडवरती एखादी मुलगी रात्री 8 वाजता कशी काय या ठिकाणी येऊ शकते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. साधारणतः मी 1.5 तास त्या जे पॉलिटिकल लीडर होते त्यांच्यासोबत मी बसलो होतो. त्या 1.5 तासामध्ये जवळपास 5 ते 6 मुलं मुली कपल आतून बाहेर आले. त्यांनी कॅब केली होती, ओला केली होती. ती गाडी यायची, पुढे थांबायची, त्याच्यामध्ये बसायची आणि निघून जायचे. त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 मुली ह्या शाळेच्या ड्रेस कोडवरती होत्या. मग न राहून मला कळालं की आत काहीतरी गोलमाल होतोय, आत काहीतरी झोल होतोय, काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतायत. इथल्या प्रशासनाला आमच्या जाग नाही, इथल्या पोलीस प्रशासनाला जाग नाही, कारण पोलिसांना हप्ते जात असतात. ज्या पोलिसांना ह्या माझ्या स्टेटमेंटचा राग येईल ना, त्यांनी माझ्या समोर येऊन बसावं. तुम्ही एक तुमची चांगली गोष्ट सांगा, मी तुमच्या 100 चुकीच्या गोष्टी सांगतो विथ प्रूफ. पण मला सुद्धा माहिती आहे माझ्यासमोर कुणीच येऊन बसणार नाही, कारण जर बसलं तर कदाचित त्यांचं सगळंच उद्ध्वस्त होऊ शकतं. असो, मग न राहून मला प्रश्न पडला की आत नक्की काय होत असेल. मग तिथे एक वेटर होता जो नॉन महाराष्ट्रीयन आहे. त्याला मी थोडंसं मीटिंग संपल्यानंतर बाहेर बोलवून घेतलं. मी त्याला विचारलं की भाई ये सब क्या होता है अंदर. तो उसने बोला की वही होता है जो आप सोच रहे हो. एवढंच बोलला आणि तो निघून गेला. कदाचित पालकांना समजलं नसेल म्हणून मी थोडंसं स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी लग्नानंतर करायच्या असतात त्या गोष्टी तुमच्या मुली 7वी 8वी म्हणजे अगदी 14 15 16 वर्षांच्या मुली ड्रेस कोडवरती येतात. कॅफेमध्ये एक्स्ट्रा पैसे दिले जातात, 100-200 रुपये, आणि त्यांना आतमध्ये एक जागा दिली जाते, तिथे त्या गोष्टी त्या करतात. आता मला सांगा की हे सगळं घडतंय, ही सगळी मुलं आपलीच आहेत. कदाचित व्हिडिओ बघणाऱ्या कोणाच्या तरी आई वडिलांची सुद्धा ही मुलं असावीत, असतील, असू शकतात. मग प्रश्न हा उपस्थित राहतो की आपण सगळे एवढे धावपळ करतो कुटुंब चालवण्यासाठी, आपण सगळ्या एवढ्या गोष्टी करतो, मुलांसाठी करतो, मग आपल्या मुलांच्यावरती किती लक्ष आहे. आणि मग पुढे जाऊन याच गोष्टींचा पुढे कुठेतरी मोठा अनर्थ घडतो, खूप मोठ्या गोष्टी घडतात. मग आम्ही काय करतो माहितीये, आम्ही व्यवस्थेला दोष देतो, प्रशासनाला दोष देतो, पोलिसांना दोष देतो, आणि मग खूप काहीतरी एक्स्ट्रीम लेवलचं घडलं की मी मेणबत्त्या घेतो आणि रॅल्या काढतो. पण मला सांगा, या गोष्टी जर याच वेळी जर सुरुवातीला जर आपण टाळल्या तर मला सांगा की पुढे जाऊन एवढा मोठा अनर्थ घडू शकतो का. त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी सांगत असतो, आजही पुन्हा तेच सांगतो की पालकांना की प्लीज आपल्या मुलांवरती थोडंसं लक्ष द्या. तुमची कामं आहेतच, कुटुंब चालण्यासाठी, कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत, त्याशिवाय संसाराचा गाडा पुढे जाणारच नाहीये. पण ते करत असताना या गोष्टीला पण तितकंच महत्व द्या. आपली मुलं काय करतात, कुठे जातात, कोणाशी बोलतात. कसं असतं, मुलं जेव्हा मोठी होतात ना तुमची, म्हणजे 21, 22, 23, 24 वर्षांची मुलं झाली, ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली की त्यांना चांगलं काय वाईट काय कळत असतं. त्यावेळी त्यांनी त्या गोष्टी काही करत असतील, केल्या असतील तर त्यांचा भाग आहे. काही जरी झालं तर ते निस्तरायची ताकद ठेवतात. पण अल्पवयामध्येच ह्या गोष्टींची जर सवय लागली, या जर चुकीच्या गोष्टींची जर लत लागली, आवड निर्माण झाली ना, तर पुढे जाऊन मग खूप विचित्र गोष्टी घडतात. मग कुठेतरी तुमच्या, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की एक ठपका पडून जातो की चारित्र्यहीन नावाचा. आणि आपल्याकडे कसं होतं, आपल्याकडे मुलांनी 4 चुका केल्या तर त्या गृहीत धरल्या जातात, पण मुलीची चूक पकडलेल्या जात नाही. त्याचं कारण एकच आहे की आपलं कल्चरच पुरुष प्रधान संस्कृतीचं आहे. आणि आजही गावाकडे असं आहे की एखाद्या मुलांनी 4 मुली फिरवल्या की त्या मुलाला हिरो म्हटलं जातं. पण तेच कृत्य जर मुलीने केलं तर तिला कॅरेक्टरलेस म्हटलं जातं, तिला चारित्र्यहीन ठरवलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येकाने, मी हा व्हिडिओ बनवतोय मुलींच्या बाबतीत, पण मी मुलांना पण सांगतोय, पालकांना पण सांगतोय, प्रत्येकाने आपापल्या आयुष्याला एक लिमिटेशन्स नावाची एक रेग ओढावी. सगळ्या गोष्टी कराव्या पण त्या लिमिट्समध्ये राहून. कुठलीही अशी गोष्ट करू नका की ज्या गोष्टीमुळे तुमच्या आई वडिलांना समाजामध्ये मान खाली घालावी लागेल, आपल्या जवळच्यांना कमीपणा वाटेल की हा आमच्या घरातला आहे किंवा हा आमचा जवळचा आहे हे सांगायला. असं कुठलंही कृत्य करू नका. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्या त्या गोष्टी होत असतात, घडत असतात, कराव्या लागतात, ती जबाबदारी असते, ती तुमची कर्तव्य असतात. पण कुठलीही अशी कामे अल्पवयात करू नका की जेणेकरून तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना दोषी ठरवलं जाईल. या सगळ्या प्रकरणानंतर जे पॉलिटिकल लीडर होते त्यांच्या कानावरती सुद्धा मी हा विषय घातला की त्यांनी मला एकच स्टेटमेंट वापरलं की रोहित, हे सगळं आता हाताबाहेर गेलेलं आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. कारण आम्ही काय करायला गेलं तर त्याच्यामध्ये परत आम्हालाच अडकवलं जातं की तुमच्याच आशीर्वादाने हे सगळं इथे चालतं.